करण्यासाठी त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असणं आवश्यक आहे आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी त्याची नियुक्ती केली. कुठलेही तज्ज्ञ असताना अधिकाऱ्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. नक्कीच त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आमचं म्हणणंच एवढं आहे की कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्यांचे उल्लंघन नगरपालिकेने कसं केलं मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगेन. महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम 1975 मधील कलम 3 च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणावरती अशासकीय सदस्यांची नियुक्ती करताना संबंधित व्यक्तीकडे पर्यावरण वनस्पतीशास्त्र किंवा वृक्ष संवर्धन क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ ज्ञान आणि दीर्घ अनुभव असणे कायदेशीररित्या अनिवार्य आहे. मात्र या ठरावाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अनेक सदस्यांकडे उदाहरणार्थ अनुक्रमांक 15 वरील श्रीयुत आदर्श दायडे आणि इतर म्हणजे आपण आदर्श दायडेचाच विषय आता का घेतलाय त्याला कारण असं आहे की हे बाकीचे जे 2 सदस्य आहेत त्यांच्याकडे ते पेपर आहेत. असा कोणताही कायदेशीर अनुभव किंवा शैक्षणिक पात्रता नाही. त्याच्यामुळे आदर्श दायडे ह्या व्यक्तीवरती संबंधित सगुणा जी भाग आहे हे रुरल फाउंडेशन जे आहे त्यांनी गुन्हा दाखल करावा. अन्यथा सगुणा भाग जे आहे त्याच्या चौकशी जी आहे ती चौकशी आम्ही लावणार आहोत धर्मादाय आयुक्तांकडे. आणि पारदर्शक प्रक्रियेचा अभाव आम्ही सांगितला त्याप्रमाणे वृक्ष समितीवर अशासकीय आणि तज्ज्ञ सदस्य घेण्यापूर्वी वृत्तपत्रामध्ये जे मगाशी मी म्हणाली की पेपरमध्ये तुम्ही डिक्लेअर करणं गरजेचं आहे. येऊन इच्छुक पर्यावरण तज्ज्ञ सामाजिक संस्था व नागरिकांकडे अर्ज मागवणे आवश्यक होते जे कुळगाव बदलापूर नगरपालिकेने केलेलं नाहीये. अशी कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न राबवता केवळ राजकीय सोयीसाठी आणि मर्जीतील बिनअनुभवी व्यक्तींची स्वीकृत सदस्य म्हणून या समितीवर वर्णी लावण्यात आलेली आहे. त्या सर्व गोष्टींना आमचा आक्षेप आहे आणि ही जी समिती स्थापन करण्यापूर्वी त्यांनी ते पेपर डिक्लेअर करणं गरजेचं होतं ते केलेलं नाहीये. त्यामुळे आदर्श तायडे या व्यक्तीला म्हणजे आमचा त्या व्यक्तीला विरोध नाही परंतु कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये त्या समितीवरती घेताना जी प्रक्रिया होणं गरजेचं होतं त्याची कुठेही प्रक्रिया ती पार पाडलेली नाहीये. त्यामुळे आदर्श तायडे या व्यक्तीवरती गुन्हा दाखल व्हावा फसवणुकीचा आणि त्याचबरोबर जी संस्था मी दाखवली त्या संस्थेवरती सुद्धा गुन्हा दाखल होणं फार गरजेचं. तुम्ही माहिती मागूनही तुम्हाला माहिती मिळाली नाही. सगळ्यांनी माहिती मागून त्यांना माहिती मिळाली. काय नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे दाखवत आपण 8/6/2026 रोजी माहिती अधिकार टाकलं होतं आणि वारंवार आपण त्यांच्याकडे माहिती 30 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी यांनी आपल्याला माहिती दिली नाही. त्यानंतर 2 महिने गेले म्हणजे 60 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी जे वृक्ष प्राधिकरण समितीचे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली नव्हती. त्यानंतर आपण अपिलात गेलो आणि काल जेव्हा मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली त्यानंतर यांनी आपल्याला माहिती दिली तर त्यामध्ये त्यांनी आपल्याला आपण सगळ्यांची जी शिक्षणाची जी पात्रता आहे त्याची आपण माहिती मागवली होती. त्यामध्ये यांनी आपल्याला आदर्श तायडे यांचं जे शिक्षणाचा जो अनुभव आहे त्याचा त्यांनी कोणताही डॉक्युमेंट आपल्याला दिला नाही आणि त्याची विचारणा आम्ही त्यांना केली की बाबा तुम्ही आम्हाला ही माहिती का दिलेली नाहीये. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नगरपालिकेला त्यांनी सबमिटच केलेली नाहीये. तर पालिकेमध्ये ते पेपरच सादर नाही तर आम्ही कुठून देणार अशी यांनी हे केली. आणि त्यानंतर तरी सुद्धा आम्ही म्हटलं की जर हे डॉक्युमेंट दाखवल्यानंतर सांगितलं इकडे जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र दाखवल्याच्या नंतर आम्ही सांगितलं की हे तर नगरपालिकेने दिलेलं आहे आणि मग तुमच्याकडे हे प्रमाणपत्र का नाही. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नाहीये तुम्ही आम्हाला एक त्याच्या नावाचं पत्र लिहून द्या आम्ही तुम्हाला तशी माहिती देतो. अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला माहिती देतो. आम्ही आता जवळजवळ 2-2.5 तास पालिकेत थांबलो तरी सुद्धा यांनी आम्हाला माहिती दिलेली नाहीये. कुठेतरी जर अशा प्रकारे पालिकेतनं जर कागदपत्र गायब होत असतील कुठेतरी खोट्या पद्धतीने आदर्श तायडे यांची नियुक्ती या ठिकाणी केली गेलेली आहे. त्यासाठी जे पात्रता असते अग्रिकल्चरचं जी काही पदवी लागते किंवा जो काही अनुभव लागतो तो अनुभव त्यांच्याकडे नाहीये. अशा चुकीच्या पद्धतीने जर या ठिकाणी अशा बोगस लोकांची नियुक्ती केली जाणार असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि आता जो काही कार्यक्रम लावलेला आहे त्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाहीये परंतु आदर्श तायडे हा त्या कार्यक्रमाला आम्हाला स्टेजवर दिसता कामा नये आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये त्याचा सहभाग वृक्ष प्राधिकरणाच्या ह्याच्यामध्ये जर त्याचा सहभाग आम्हाला आढळला तर आम्ही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहोत. असा हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि सदरची सगुणा बाग आहे जिने हे सर्टिफिकेट त्यांना दिलेलं आहे त्याच्यावरती फौजरीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी देखील आम्ही मागणी करतोय. जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांना आणि संबंधित सर्वच पदाधिकारी वगैरे यांना आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि यांनी पालिकेची कुठेतरी दिशाभूल केलेली आहे सर्टिफिकेट बोगस दिलेलं आहे. त्यासाठी आदर्श तायडे यांच्यावर देखील 420 गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. एकीकडे हरित बदलापूरचा शुभारंभ तर झाला परंतु वृक्ष प्राधिकरण समितीची नेमणूक झाली त्यानंतर मित्रपक्षाकडून असंख्य आरोप जे आहेत सदस्य पदावरती मांडण्यात आलेले. काय नेमकं याबाबत आपलं स्पष्टीकरण? पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. आपण सर्वजण 3 ते 4 दिवसांपासून बघत असाल की काही लोक म्हणजे जे आमच्या मित्रपक्षातले असले
तर ते मित्र पक्षात आहेत की नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. त्यातल्या त्या 2 महिला, त्यातली एक आमच्या भारतीय जनता पार्टीतली होती आणि एक आता सध्याच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. या दोघींनीही त्या ठिकाणी जाऊन माझ्यावरती खोटे आरोप केले, बनावट कागदपत्र आणली म्हणून आदर्श तायडे त्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणावर घेतलं वगैरे वगैरे वगैरे. पहिल्यांदा मी एक गोष्ट सर्व बदलापूरकरांना एक सांगतो की माझी सुरुवात ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आदर्श मानून झालेली आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे कार्यकर्ते आहोत. आज तुम्ही बघितलं असेल, आम्ही माता भगिनींचा सन्मान करण्यात जर सर्वोच्च नाव कोणाचं असेल तर ते आदर्श तायडेचं आहे. आम्ही प्रत्येक स्त्री ही आई भवानीचं रूप आहे, प्रत्येक माता भगिनी ही आई जगदंबेचं रूप आहे असं मानून तिचा सन्मान करतो आणि आमच्या आईप्रमाणे, आमच्या बहिणीप्रमाणे त्यांना त्या नजरेने बघून त्यांच्याशी त्या ठिकाणी व्यवहार असतो. आमचं आचरण, आमचे विचार हे माता भगिनींसाठी कायम हे प्राधान्याचं स्थान आणि एक सर्वोच्च स्थान आई जगदंबेचं रूप म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असतो. परंतु ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ह्या 2 ज्या महिला आहेत, या महिला अजिबात त्यात मोडत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. मी राष्ट्रवादीचे आमचे आशिषजी दामले साहेब असतील, आमच्या उपनगराध्यक्षा शिक्षण सभापती प्रियंका वहिनी दामले असतील, या दोघांनाही काल कॉन्टॅक्ट केला होता, संपर्क केला होता. मी अशा लोकांच्या बातम्या पहिली गोष्ट बघत नाही, कारण ज्यांचा बेसच नाही, ज्यांची पात्रताच नाही आणि आदर्श तायडेशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही अशा लोकांच्या मी बातम्या बघत नाही. मला काल ती गोष्ट कळल्यानंतर मी दोघांनाही संपर्क केला. आदरणीय आशिष भाईंनी मला वचन दिलं की आदर्श, आमच्या पक्षाची भूमिका अजिबात अशी नाहीये. आमच्या प्रियंका वहिनींनी सांगितलं, भाऊ आमचं या प्रकरणाशी काही संबंध नाही. सदरची जी महिला आहे ही आमच्या पक्षात असूनही पक्षाच्या धोरणांचा का पालन करत नाही किंवा ती का ऐकत नाही याचा विचार आम्ही करू आणि तिला समोरासमोर बोलू आणि तिच्याशी आम्ही बातचीत करू, आम्ही तुम्हालाही बोलून घेऊ. मी त्यांना सांगितलं, वहिनी मला या प्रकरणाची अजिबात माहिती नव्हती. परवा मला ही माहिती भेटली. त्या दिवशी कुडगाव बदलापूर नगर परिषदेच्या उद्यान विभागात मी बसलो असताना, आज तुम्हाला माहिती की हरित बदलापूरचा शुभारंभ पण केला. या कार्यक्रमाची तयारी करत असताना ह्या 2 महिला त्या ठिकाणी आल्या. त्यांनी सन्माननीय आमचे उद्यान विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे माहिती अधिकार टाकला होता. मला ही माहितीही नव्हती आणि मी अशी कोणती माहिती घेतली नाही. त्या ठिकाणी त्यांनी माहिती अधिकारात आमची माहिती मागवली आणि माहिती अधिकारात माहिती मागितली तर ती दिली पाहिजे. कारण पहिली गोष्ट बदलापूरकरांना एक माहिती आहे, गोर गरीब वंचित जनतेचा आवाज असणारा आदर्श तायडे या शहरातले हजारो लोक आमच्यावर प्रेम करतात. आता तुम्हाला या गोष्टीची पार्श्वभूमी सांगतो. ह्या ज्या महिला आहेत ह्या कशा तयार झाल्या, ह्या कशा जाग्या झाल्या. या ठिकाणी शिवसेनेचा एक भामटा माणूस आहे, ज्याची लायकी नाही, त्याची पात्रता नाही, त्याला या निवडणुकीमध्ये आम्ही घरी बसवलंय. तुम्हाला खरं सांगतो, तुकाराम म्हात्रे नाव आहे त्या माणसाचं. या तुकाराम म्हात्रेंनी या ठिकाणी या सगळ्या महिलांना तयार केलं आणि या महिलांना माझ्या नावाची सुपारी दिली आणि या तुकाराम म्हात्रेंनी सांगितलं की आदर्शची वाटेल तेवढी बदनामी करा. त्याचा मी तुम्हाला पुरावा दाखवतो. या तुकाराम म्हात्रेचा आणि या संगीता चंदवनकरचा काय संबंध आहे एकदा बदलापूरकरांनी बघावं. हा आमचा वृक्ष प्राधिकरणाचा ग्रुप आहे. संगीता चंदवनकरनी केलेली माझ्याबद्दलची सीएम साहेबांकडे तक्रार या तुकाराम म्हात्रेंनी इकडे व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकली. आज बदलापूर शहरामध्ये माझ्या नावाचे माझे फोटो वापरून माझ्या नावाचं हे करून माझी बदनामी केली जाते. याच्यामध्ये या तुकाराम म्हात्रेचा फार मोठा रोल आहे आणि या तुकाराम म्हात्रेला योग्य ते उत्तर आदर्श तायडे देईल. मी नेहमी सांगत असतो, त्याच्यामध्ये जर दम असेल तर आदर्श तायडेला तू डायरेक्ट येऊन भीड. तुझी लायकी असेल ना तू आदर्श तायडेशी डायरेक्ट येऊन बोल. अशा बायका आमच्या अंगावर पाठवू नको. आणि जर तू बायका पाठवत असशील तर माझ्याकडे आदर्श तायडेकडे हजारो बायका आहेत. आमच्या अशा माता भगिनी आहेत, अशा कार्यकर्ते आहेत जे त्यांना योग्य ते उत्तर देतील. आजपर्यंत संयमाची भूमिका घेतली, आजपर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली. पण ही संगीता चंदवनकर आणि ती राणी जवळेकर या दोघींचंही तुम्ही कर्तृत्व बघा. ही राणी जवळेकर त्या आमच्या एका नगरसेवकाला एसआरएच्या प्रोजेक्टमध्ये ब्लॅकमेल करते. ही संगीता चंदवनकर, तुम्हाला मी सांगतो, अय्यंगार बेकरीवर मागच्या आठवड्यात एफडीएने धाड टाकली. ते अय्यंगार बेकरी बंद करावी म्हणून हिने तिकडे जाऊन तमाशा केला. आज ती अय्यंगार बेकरी चालू झाली. याच्या मागचं उत्तर त्यांनी बदलापूरकरांना दिलं पाहिजे. जर एफडीएने कारवाई केलेली अय्यंगार बेकरी चालू कशी का होते? कुठे सेटलमेंट झाली बाई? एकदा तुम्ही हा मीडियाने सुद्धा तिला प्रश्न विचारला पाहिजे. सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट, ही बाई एमआयडीसी मधल्या अनेक उद्योजकांना ब्लॅकमेल करते. ही संगीता चंदवनकर नावाची ही बाई, विक्षिप्त मानसिकतेची बाई, ही आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या पोरांवर या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी आमची बदनामी करण्याचं षडयंत्र तिने केलेलं आहे. आणि माझा स्पष्ट आरोप आहे, जर या तुकाराम म्हात्रेंनी तिला जर आमची सुपारी दिली असेल, आमच्यावर बोलण्याची हे दिली असेल, तर तुकाराम म्हात्रे, तू तुझ्या परिवारातल्या इतर सदस्यांनी या शहरात कुठे कुठे माती खाल्ली आहे ना, हे अख्ख्या बदलापूरकरांना सांगण्याची जबाबदारी आदर्श तायडेची आहे. अरे पद, प्रतिष्ठा, संपत्ती याच्यासाठी आम्ही लढणारी माणसं नाहीयेत. आदर्श तायडे सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादाने तयार झालेला कार्यकर्ता आहे.
तू तुझ्या घरातली कोणी या आदर्श दाढीची बदनामी करण्याचं षडयंत्र आखलं तरी तुम्ही आमची बरोबरी नाही करू शकत. तू वृक्ष प्राधिकरणाच्या ग्रुपला आमची पोस्ट व्हायरल करतो. अरे तुझ्यात दम असेल ना तर ये ना समोरासमोर चर्चा करायचा स्टेजवर. तू कुठे कुठे भ्रष्टाचार केला, तू कुठे कुठे पैसे खाल्ले ना, तुझं सगळं आता लोकांना दाखवतो. तू आमची बदनामी करतो का? अरे ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन आम्ही काम करतो ना, त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शपथ घेऊन सांगतो, या तुकाराम म्हात्रेच्या अंगावरचे कपडे नाही उतरवले ना तर आदर्श दाढे नाव नाही लावणार. जर मी या तुकाराम म्हात्रेला नागडा नाही केला तर या आदर्श दाढेंनी बीजेपीचा राजीनामा दिला म्हणून समजा. तुझी लायकी काय, तुझी पात्रता काय तुला दाखवून देतो. आणि एकदा तू काय स्वतःला भाई समजतो का? अरे या शहरातले 900 गवशे कोणी आमच्या अंगावर पाठव, तुला आम्ही त्यांना योग्य उत्तर द्यायला समर्थ आहोत. आणि राहिला विषय, मी पुन्हा सांगतो, ही संगीता चंदवरकर, ही राणी जवडेकर या तुकाराम म्हात्रेची सुपारी घेऊन काल परवा ज्या फाउंडेशन मध्ये मी काम केलंय त्या फाउंडेशन मध्ये गेली, तिकडे त्यांनी तमाशा केला. तुम्ही त्यांना पत्र कसं दिलं? अरे काय सरकारी कार्यालय आहे का तू तिकडे जाऊन तमाशा करशील आणि तुझं आम्ही ऐकून घ्यायला का? तुझ्या घरची लोक आम्हाला पोसायला येतात का? सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे की या बायकांना माझी सुपारी देण्यात आलेली होती, तेच ती सुपारी त्यांनी योग्य पद्धतीने घेतलेली आहे. त्यांचं काम त्यांनी योग्य रीतीने केलेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की काल परवा ज्या बायकांनी माझ्यावर आरोप केला, ज्या संगीता चंदवरकर, राणी जवडेकरनी माझ्यावर आरोप केला, या दोघींनीही आजपर्यंत या शहरात कुठे कुठे काय काय प्रकार केले या सगळ्या गोष्टींची आता उद्यापासून पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सगळ्या गोष्टी सांगतो. आज मला काही लोकांनी फोन केले, अरे बदलापूर पश्चिमेला या बाईचं जिथे ऑफिस होतं ना संगीता चंदवरकरचं, तो गाळा हडपण्यासाठी तो एक उत्तर भारतीय माणूस आहे, त्याचा गाळा हडपला होता यांनी. त्याची तक्रार माझ्याकडे आली. तेव्हा मी पोलीस स्टेशनला ती तक्रार झाली होती. तेव्हा मी त्या पोलिसांना सांगितलं की जर एखादा गाळा मालक त्या ठिकाणी तक्रार करत असेल की माझा गाळा ही बाई हडपते ऑफिसच्या नावाने, तर तुम्ही तिच्यावर कारवाई नाही करत. जेव्हा माझा फोन गेला तेव्हा हिने तिचा गाळा खाली केला. नाहीतर ही गोरगरिबांची गाडी हडपणारी ही बाई या बदलापूर